नमस्कार. आज आहे नवरात्रीचा तिसरा दिवस. नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी माता चंद्रघंटेच्या रूपामध्ये पूजली जाते. शिवाशी लग्न केल्यानंतर माता पार्वतीने आपल्या कपाळावर अर्धचंद्र धारण केला, त्यामुळे तिला चंद्रघंटा असे नाव संबोधले जाते. ही माता सौंदर्याचे आणि शौर्याचे प्रतीक आहे. ती सिंहावर बसलेली असून तिला 10 हात 3 डोळे आहेत आणि 10 हातामध्ये 10 आयुध आहेत. ती आपल्या भक्तांना धैर्य आणि लढण्याचे बळ देते. ती सौंदर्याची मूर्ती आहे. आजचा रंग आहे राखाडी. हा एक चैतन्यशील रंग आहे. आजची माझी साडी ही गडद राखाडी रंग आणि त्याला राणी कलरची बॉर्डर असलेली आहे. ही साडी आम्ही तामिळनाडूमध्ये प्रसिद्ध असलेल्या पोथी या स्टोअर मधून आणलेली आहे. म्हणजे वर्षभर तशी माझी साड्यांची खरेदी सुरूच असते आणि नवरात्र अशी नजरेसमोर ठेवून कोणता रंग आपल्याला निवडता येईल याचा माझा शोध चालू असतो. बघा कशी वाटते, सांगा मला कमेंट मध्ये ही साडी. नवरात्रीचे 9 रंग हे आपल्याला आवड म्हणून आपण नेसायचे आहेत. त्याच्यासाठी कोणतीही सक्ती नाही किंवा असं ते नाही परिधान केले म्हणून काहीतरी आपलं वाईट घडेल असंही मनात काही ठेवू नका. आपल्याकडे असेल तर जरूर आपण ते परिधान करा, फोटो काढा. सगळे एकत्र एकसारखे असे छान वाटतं. ज्यावेळेला आपण बाहेर पडतो त्यावेळेला आपल्या रेल्वे स्टेशनवर, बस स्टॉपवर, ऑफिसमध्ये किंवा कॉम्प्लेक्समध्ये गरबा खेळताना असे सगळे एक रंगामध्ये ज्या वेळेला येतात तेव्हा खूप मजा वाटते. अशी म्हणजे धमाल. आणि मागच्या वर्षीच्या ज्या वेळेला आपण फोटो बघतो त्यावेळेला अशा त्या छान मेमरीज आपल्याला असं बघून फार आनंद देतात. ग्रे कलरसाठी नैवेद्य काय करायचा आणि तो पण उपवासाचा. जर उपवास नसता तर बाजरीची भाकरी करता आली असती. म्हणून मग हे ब्लूबेरीज मिळतात बघा. असे आपली करवंदासारखी छोटी फळं असतात ही ब्लूबेरीजची. बघा असं. तर ही ब्लूबेरीज दूध आणि साखर याची एक स्मूदी केली आहे. आता त्याला थोडंसं हे पिस्ताचे काप टाकून जरा गार्निश करूया. आता प्रेझेंटेशनसाठी असे एक ब्लूबेरी लावले आणि त्याचे काही तुकडे वरतून टाकले. अजून एक प्रसाद करते. हे खजूर आहेत आणि हे ड्रायफ्रूट्स आहेत. तर खजूर आणि ड्रायफ्रूटचे लाडू करूया. पॅनमध्ये थोडंसं तूप घेतलंय, त्याच्यात रोस्ट करून घेऊया थोडेसे ड्रायफ्रुट्स. खजूर मिक्स करून दोन्ही एकजीव होईपर्यंत परतवले. आता याचे लाडू वळूया. हे बघा, अशा प्रकारे हे 9 लाडू तयार झालेत. आपण थोडं नैवेद्य दाखवायला त्यांना थोडं सजवूया. पिस्ताचे काप लावले. आजचा रंग आहे राखाडी, ग्रे कलर. हे बघा, देवीला ग्रे कलरचं वस्त्र नेसवलंय. आणि हा नैवेद्य बघा,
ग्रे कलरमध्ये उपवासाचे पदार्थ करायला खूप कमी ऑप्शन होते. ही ब्लूबेरीज, हे खजूर आणि ड्रायफ्रूटचे लाडू, ही ब्लूबेरीची स्मूदी, आणि ही बघा पाण्यावरची रांगोळी. पाण्यामध्ये मीठ टाकून त्याच्यावरती रंग टाकले की ते तरंगतात. आणि ही देवीची पावलं त्याच्यावरती साच्याने काढले. आणि ही महालक्ष्मी. तर ही साधारणशी मिळती जुळती थोडीशी पर्पल कलरची फुलं मिळालेत. आणि ही बघा ही सुपामधली देवी. कसं वाटलं डेकोरेशन कमेंटमध्ये नक्की सांगा.